धर्मरक्षा आपुल्या पाळीचे भक्तजना मृषीसाठी जन्मसो स्वैरी दुष्ट निर्दाळिले कितेक परमंगलमय परात्पर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडंजित विडंजित पितांबरधारी रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंगरायाचे असेल कृपेने योग्याची माऊली साधकाचे मायबाप अखंड समाधी घन असणारे विश्व माऊली माझे ज्ञानोबर आहे। ज्यांच्या भक्तीमधून प्रेमामधून भगवान परमात्म्याने त्यांचा हातचा नैवेद्य खावा अशी रेडीवाळ भक्त पंढरपूर निवासी माझे नामदेव आहे। जे शांत आहे श्रीमंत आहे विशेष म्हणजे संतोष सुद्धा तिन्ही पद्धतीने शुभदत्ताचे पैठण निवासी माझे नाथबाबा ज्यांनी संसाराची राखरांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला नाही या महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये विठ्ठल भक्तीचा वेळ लावला असे पंचमवेद निर्माते देवनिवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायच्या गाथेतील 4 चरणाचा 4 कडव्याचा 4 ओळीचा अभंग तुमच्या समोर गायलेला आहे। अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्मा का अवतीर्ण होतात अवताराला येण्याचे कारण काय आणि अवतार आल्याच्या नंतर काय करतो या भूतलावर आल्याच्या नंतर काय करतात तर धर्मरक्षावा या अवतार घेशी आपुल्या पायसी भक्तजना भक्ता राखे पायापासे दुर्जन असे सौभाग्य भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दृष्टाचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतात। नाम धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण होतात। आजपासून आपला सुंदर असा हा महोत्सव सुरू आहे। अनेक वर्षापासून चाललेला आपला हा अखंड नाम सप्ताह सप्ताहातील पहिल्याच दिवशी राम जन्माचे कीर्तन आहे की नाही दरवर्षीप्रमाणे विठ्ठल विठ्ठल आता 7 दिवस मी इथं आहे 6 दिवस काही टेन्शन नाही। आणि आज जे कीर्तन आलं का नाही याच शिक्ष मारल्याने आले चांगला काळा दरवर्षीप्रमाणे राम जन्माचं कीर्तन ज्या कुटुंबाकडे असतं त्या कुटुंबासाठी जोरदार टाळी वाजवायला आजोबापासून वडिलापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि चारही लेख अविरतपणे सुरू ठेवत आहेत बरं का। घोगे परिवार एकदा जोरदार टाळी वाजवा। आमचे शिवाजी मामा असतील गणेश मामा असतील सर असतील सर्व सहकारी महाराज आणि सर्व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुलं असतील नातू असतील सर्वांच्या सहकार्यातून हे हो भक्ती महोत्सव आणि आपल्या गावकऱ्यांनी अट्टाहासाने उभा केलेला हा कार्यक्रम आहे बरं का। गावातील सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ विशेष तरुण मंडळ गरीबातला गरीब असेल तरी त्याची वर्गणी श्रीमंतातला श्रीमंत असेल तरी त्याची वर्गणी आहे। म्हणून या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे विनेकरी बाबा आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद। आदरणीय महाराज मंडळी आहेत गावातील सर्व महाराज मंडळी पंचक्रोशीतील सर्व भजरी मंडळी असतील ज्यांनी सुंदरशी चालवलेली अशी आमचे शिवाजी बाबा आहेत आणि आमचे प्रभू बाबा आहेत त्याला जोरदार टाळी वाजवली त्यासाठी आणि पखवाज वाजवायला लागले बाबाचं नाव विष्णू महाराज आमचे विष्णू बाबासाठी तर जोरदार टाळी वाजवायला गोड इकडचे सुरा महाराज मंडळी बरं का काही माहीत आहेत काही माहिती नाहीत पण तुम्ही माझ्या सर्वांसाठी माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर आहे। तुम्ही सर्व बसलेले पुरुष मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ माझ्यासोबत आलेले आहेत आमचे वैभव महाराज आहेत आणि सुंदरसे साऊंड सिस्टीम फक्त हॅमिंग मारून द्यायचे नाही व्यवस्थित गात असताना विकू द्यायचा आणि गायन झाले की हां बंद करायचं एवढं जरी आलं तरी झालं विठायला कारण की आपलं काही आता संसार एका दिवसाचा नाही 2 तासाचा नाही 6 दिवस आपल्याला संसार करायचा सोबत मग नांदायचं आपल्याला आहे का नाही नुसतं नांदायचं नाही संसार करून दाखवायचा विठायला विठायला सुंदरसा कार्यक्रम आहे आणि अंबरीश भगवान परमात्म्याचे या दरबारामध्ये आहे। भव्यदेवी महाराज भोजनाथ बाबाचं मंदिर आहे आणि माझ्या हनुमंतरायाचं मंदिर आहे। श्री संत भगवान बाबाचं मंदिर सुद्धा निर्माण झालेलं आहे। महाराज गोड तुम्ही गावकरी मंडळी भाग्यवान आहात
आणि तेवढं देण्याची सुद्धा लालच आहे तुमच्याकडं, म्हणून एवढे सुंदर भव्य दिव्य मंदिरं होतात. गावामध्ये बी संताबाईचं मंदिर एकदम सुंदर झालं. मी कीर्तन बी केलं, सर्व गावकरी मंडळी बरं का. जिथं माणसं व्यवस्थित असतात ना बाबा, तिथं धर्मकार्य मोठं होत असतं. हे जर पाहिलं तर हे धर्मकार्य खूप मोठं आहे. आणि देवाने तुम्हाला थोडी साथ दिलेली आहे की नाही. पाणी आहे भरपूर, पाणी काही संपत नाही. आता आमच्या इकडचे जर मोटरी सुरू केल्या का नाही बाबा, बटन दाबणं आणि पुन्हा इरीजवळचा म्हणतो गुळणी मारली आता ते बंद करून दे. म्हणजे आटलं पाणी सगळं. आता राहिलं का गाईला सुद्धा पाणी प्यायला आता आमच्या विहिरीमध्ये नाही. पण तुमचं पाणीच खाली जात नाही मला. तुम्हाला तर वाटतं हे राहणं सगळं कोरडी हो आमच्या इला आहे का नाही. पण भगवान परमात्म्याची कृपा आहे, साधू संतांचा आशीर्वाद आहे, म्हणून एवढे खूप सुंदर महोत्सव करतात तुम्ही. का आपण भगवान परमात्म्याची प्रागट्य रामनवमी साजरी केली पाहिजे, का अष्टमी साजरी केली पाहिजे. तर ऐका, देवाचं प्रागट्य माणसाने केलं पाहिजे. ज्या वेळेस माणसाला वाटते ना की आता लई मोठी हाडी व्हायला लागली, विकृती वाढायला लागली, की त्यावेळेस भगवान परमात्म्याला बोलल्याशिवाय पर्याय नसतो बाबा. हा धर्म वाढला की देवालाच बोलू लागतं. देवच धर्माचा नाश करत असतो, धर्माची स्थापना करत असतो बरं का. म्हणून भगवान परमात्म्याचं प्रागट्य आहे. आपण प्रागट्य केलं का भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात, म्हणून त्यांची जयंती साजरी करतो, रामनवमी साजरी करतो, गोकुळ अष्टमी साजरी करतो, नरसिंह जयंती साजरी करतो, वामन जयंती साजरी करतो. आणि साधू संतांची पुण्यतिथी होत असते, आहे का नाही. साधू संतांची पुण्यतिथी, भगवान परमात्म्याची जयंती आणि तुमचं आमचं तीर्थ. जर पोरं जर ध्यानावर असले तर, नाहीतर ते बी करत नाहीत कोणी बरं का. म्हणून आपलं वर्ष श्राद्ध असतं, साधू संतांची पुण्यतिथी असते आणि भगवान परमात्म्याची जयंती रामनवमी अष्टमी असते. का भगवान परमात्मा अवतीर्ण होतात, तर पहिले का आपण अवतीर्ण होतो. मनुष्य का जन्माला येतात याचं कारण पाहिलं पाहिजे. का आपण जन्माला येतो, तर आपले 2-3 कारण आहेत आपण का जन्माला येतो. एक वासना, एक कर्म आहे. आणि बाबा आपण जसं कर्म करू तसं त्या कर्म म्हणूनच आपल्याला पुढं भोगावं लागतं. जशी वासना मरते वेळेस राहते, तीच वासना माणसाला पुढच्या जन्मामध्ये कारणीभूत ठरते बरं का. भोगतो न घडे संचिता वाचवणे. आपण जे भोग घेतलेत महाराज, पूर्वी जे कर्म केलं ते कर्म फेडण्यासाठीच आपल्याला पुढचा अवतार भेटतो. अवतार म्हणजे जन्माला यावं लागतं. मग आपली वासना शिल्लक राहिल्याच्या नंतर माणसाला जन्माला यावं लागतं वासना. म्हणून तर काही काही घरामध्ये बघा ना, लोक म्हणतात बघा ना हे खरंच म्हाताऱ्यावानीच बोक्या दिसायला आपल्या घरातला. तुमच्याकडे म्हणत नाही ते. एखादा बोक्या जर घरात आला बाबा तर म्हाताऱ्यावानी दिसत, म्हाताऱ्यावानी नाही ते म्हातारच आहे. त्याची वासना शिल्लक राहिली, पुन्हा बोक्याच्या रूपाने आलं. कोणी कोणाच्या रूपाने वासना शिल्लक राहिली की माणसाला यावं लागते. तुम्हाला उदाहरणं सगळ्याला माहिती आहे. तुम्हाला जड भरत महाराज माहिती आहेत की नाही. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घाताला वासनेने. जड भरत महाराजांची वासना शिल्लक राहिली, पण कशामध्ये गुंतली. माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल. परिणाम दुसरा जन्म हरणाचाच घ्यावा लागला की नाही, हरणाचा घ्यावा लागला. म्हणजे मरते वेळी जशी माणसाची वासना तसा पुढचा जन्म. करीत जन्म जोरदार टाळी वाजवायला. गोड प्रमाणे मरते वेळी जशी वासना असते का नाही, प्रत्येकाला त्या वासनेनुसारच जन्म भेटतो बरं का. प्रत्येक वासनेनुसार असं कळणार नाही. आता आपल्याकडे मोठमोठाले मोबाईल आहेत बाबा, हे की नाही. मोबाईल आहेत. आता कीर्तन वगैरे झालं, कुठं मंदिरात गेलो की आपण फोटो काढतो की नाही. आता फोटोचा ट्रेंड जरा जास्तीच वाढला, हे की नाही.
एवढे फोटो झालेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. कोणाच्या मोबाईलमध्ये 10,000 फोटो असतील, 4,000 असतील, कोणाचे ऐक नाही, कोणाचे तर स्वतःचे असतील असे सेल्फी वाकडे तोंड करू करू काढतात. फोटो काढण्याबद्दल काही नाही आपलं, पण फोटो काढणं सुरू बाबा. आता हा मोबाईल लावलेला आहे, कॅमेरा लावलेला आहे. आता महाराजांनी सांगितलं महाराज तुमचा फोटो काढायचा आहे, आणि मी म्हटलं मला अशी पोज द्यायची आहे की नाही बाबा. मी असा उभं राहिलो आणि त्यांनी सांगितलं रेडी बरं का, आता बटन दाबतो बाबा. त्यांनी नेमकं बटन दाबणं माझ्या नाकावर माशी बसणं सोबत. म्हणजे त्यांनी बटन दाबणं, मी माशी आणण्यासाठी असा हात करणं. म्हणजे फोटो काढते वेळेस जशी माझी अवस्था तसा कॅमेऱ्यामध्ये फोटो आहे की नाही. जसं बटन दाबत असताना माझी अवस्था असेल, मी जसा उभा असेल तसंच फोटो निघण की नाही. का मी असा उभा राहिलो मग हात असा केला तरी हात असा होईल नाही. जसं फोटो काढताना आपण जसं उभं राहतो की नाही, जसं तो फोटो त्या कॅमेरामध्ये कैद होतो महाराज, तसं मरते वेळेस जशी वासना तसं जन्माला काढणे होतं. म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. कर्माने सुद्धा माणूस जन्माला येतो बाबा. कर्म शिल्लक राहिले की माणूस जन्माला येत असतो बरं का. म्हणून मनुष्याचं आपल्याला कळलं पाप पुण्य समान झालं की माणूस जन्माला येतो. पाप बी जास्ती पाहत नाही, पुण्य बी जास्ती पाहत नाही. समतोल काटा असला तर मधला तर जन्म भेटतो. पाप पुण्य वासना आणि कर्म हे 3 कारण आहेत मनुष्याला जन्माला येण्याचे. ही 3 कारणाशिवाय आपण जन्माला येऊ शकत नाही. आणि साधू संत का अवतीर्ण होतात तर सांगतात संसारी दयावंत ते अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. वैकुंठावरून साधू संत महाराज भूतलावर आले. कशासाठी आले? उद्धाराया आले जड जीवन. त्याचा विवेक कमी करायला बोलत असताना मला नेहमी सांगितलं तुम्ही खुर्ची घ्यायची तर आणि असं टेन्शन घेऊ नका. जिथं तिथं काम करायचं. विडाला विडाला म्हणून साधू संत तुमच्या आमच्या हितासाठी आले, हित शोधण्यासाठी आले, आपलं हित सांगण्यासाठी आले. साधू संत जर अवतीर्ण झाले नसते या भूतलावर तर तुम्हाला मला देव कळायला असता का? बोला ना, आपल्याला देव कळायला नसता बाबा. माझ्या ज्ञानोबाऱ्या जर या भूतलावर जर अवतीर्ण जर झाले नसते आपल्याला पंढरपूरचे विठोबा दिसले असते का? 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबाऱ्या म्हणावं माझे जीविते आवडी पंढरपुराने गुणी पांडुरंगी बन रंगले. माझे जीवीची आवडी पंढरपुरा 750 वर्षापूर्वी. विचार करा थोडसा. जर त्या काळात ज्ञानोबाऱ्यानं जर ठरवलं असतं की आपल्याला पंढरपूरला जायचं नाही, आळंदीमध्येच मीच म्हणून देव राहायचं, तर आपण ज्ञानोबाऱ्याला देव म्हणून मानलं नसतं का? आज देवच मानतो की आपण. महाविष्णूचा अवतार ब्रह्मस्वपान तो झाला
ज्ञानोबाने ठरवलं असतं मला आळंदीच्या बाहेर जायचं नसतं तर आपण आपला दिंडी सोहळा गावाकडून आळंदी नेला असता, आहे की नाही? पण ज्ञानोबाने ठरवलं नाही नाही म्हणले माझी जीवीची आवडी पण नरपुराने येईल गुढी. ज्ञानोबाने त्या काळामध्ये आपल्याला भगवान परमात्मा दाखवले म्हणून आपल्याला भगवान परमात्मा कळले म्हणजे विठ्ठल कळाले का नाही म्हणून आपण वारी करतो. साधू संत जर जन्माला नसते ना आले मान त्या भूतलावर तर माणसाला माणूस कळायला नसता. देव जाऊ द्या हो माणसाला माणूस कळायला नसता. पण महाराज किती जरी काहीतरी झालं ना मग साधू संतांनी आपल्याला रस्ता दाखवला म्हणून आपण या पथावर राहिलो. जगद्गुरु तुकोबाराचे अभंग वाचल्याशिवाय आपल्या मनाला समाधान लाभत नाही. ज्ञानोबाराचे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपल्या मनाला समाधान लाभत नाही. 18 पकड जेवढे जातीमध्ये साधू संत जन्माला आले या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा हेतू एकच होता की समाजाने सुधारावं. काय होता? समाज सुधारावा. आडराणी भरले जग आम्ही वैकुंठ जे आडराणाने लोक पळायला लागले. आडराणाने म्हणजे आता एवढा रस्ता सोडला कोण इकडून पळायचे इकडून का असं का नाही. जो धर्माचा मार्ग आहे तो सोडून दिला आणि अधर्माने वागायला लागले म्हणून त्या अधर्माने वागणाऱ्या लोकांना पुन्हा हाताला धरायचं आणि धर्माला लावायचं. धर्म कार्य करायला लावायचं म्हणजे आडराणाने लोक पळणारे धर्माला लावायचे. हे साधू संतांचं कार्य असतं. जे भगवान परमात्म्यालाही जमलं नाही ना ते साधू संतांनी कार्य केलं. बघा पुढे जाऊ बाबा जे देवालाही जमलं नाही ते साधू संतांनी केलं. बरं का साधू संतांनी केलं. आपण आता देवाचं बघणारच आहोत. देवाचा हिशोब काय बघा. राक्षस दिसला की मारायचा आणि साधू दिसला की चालायचा. पण साधूच्या दृष्टीमध्ये असं आहे बाबा किती पापी माणूस असू द्या किती कसा माणूस असू द्या एकदा साधू जवळ गेला की साधू त्याचं जे खळपण आहे का नाही तो धुवून टाकतात आणि त्याला सुद्धा साधूच बनवतात. वाल्या कोळी बाबा वाल्या कोळी हरिपाठ करत होता का? बोला बोला करत होता. काही परमार्थ करत होता का? नाही करत नव्हता. वाढ सर्व आला की त्याला मारायचं त्याला लुटायचं आणि आपला संसार करायचा. पण अशाही वाल्या कोळीचा उद्धार करण्यासाठी माझे नारदजी गेले आणि त्यांचा खळपणा धुवून काढला. वाईटपणा होता वाकडेपणा होता तो धुवून काढला आणि वाढलेल्या कोळ्याला वाल्मिक ऋषी आद्य कवी केलं. आद्य कवी केलं बाबा. रामचंद्र प्रभूजीला सुद्धा मनाने पाऊल टाकता आलं नाही हे वाल्मिक ऋषीचं काव्य हे महाराज. रघुकुल ललिता रीती सदाचरी आई प्राण जाई पर बचन जाई. राम प्रभूला मनाने सुद्धा पाऊल टाकता आलं नाही हे वाल्मिक ऋषीचं काव्य आहे महाराज.
मला वागायचंय, मनाने पाऊल टाकता येत नाही. एखाद्या मुलीला एवढे रामचंद्र प्रभू म्हणजे देवा तुमची बायको सोबत घेतली, मग माझी